हरिओम. भगवद्गीता बोध. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 5. नहि कः चित् क्षणम् अपि जातु तिष्ठति अकर्मकृत. कार्यते हि अवशः कर्म सर्वः प्रकृतिजैः गुणैः. कोणीही कधीही एक क्षण देखील कोणत्याही अवस्थेत कर्माशिवाय असू शकत नाही. प्रकृतीजन्य गुणांमुळे सर्वांकडून असहाय्यपणे कर्म करवून घेतले जात असते. भगवंत श्रींनी कर्माबद्दल या श्लोकात 2 फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रथम म्हणजे कोणीही कधीही एक क्षण देखील कर्माशिवाय असू शकत नाही. येथे असू शकत नाही हा शब्द फार मोलाचा आहे. त्यामुळे एक क्षणभर देखील म्हणजे काय ते लगेच समजते. मनुष्य कर्म करत जन्माला येतो. ते त्याचे पहिले कर्म असते. जन्माला यायचे कर्म केल्यानेच त्याचा जन्म होतो. नंतर कर्म करत जीवन जगतो. तो कर्माशिवाय एक क्षणही असू शकत नाही. कर्म करणे हेच मनुष्याचे जीवन असते. कर्माशिवाय जेव्हा तो असतो ते त्याचे शेवटचे कर्म असते, ते म्हणजे मृत्यू. याचा अर्थ कर्माशिवाय तो नसण्याचे ते कर्म असते. मनुष्य कर्माशिवाय असूच शकत नाही. आयुष्याच्या सुरुवातीला कर्म, जीवनभर कर्म आणि शेवटी मृत्यू स्वीकारणे हे कर्म, असा मनुष्य नेहमीच कर्माला बांधलेला आहे. लोकमान्य टिळकांनी नेमके याखालीच अधोरेखन केले आहे. गीतेचे रहस्य म्हणजे कर्मयोग असे त्यांनी सांगितले आहे. मनुष्य जोपर्यंत शरीराशी बांधील आहे तोपर्यंत तो कर्म करत असतो. कहचित कोणताही मनुष्य, अगदी ज्ञानी किंवा अडाणी, श्रीमंत किंवा गरीब, लहान किंवा मोठा, स्त्री किंवा पुरुष, तो कसाही असो, तो कर्म केल्याशिवाय जगूच शकत नाही. याचा अर्थ कर्म करणे किंवा न करणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. त्याचा जीवन कसे जगले जात आहे याच्याशी संबंध नाही. क्षणम. मनुष्य एक क्षणभरही कर्माशिवाय राहू शकत नाही. तो कितीही कसाही प्रयत्न करून कर्माशिवाय राहण्याचा प्रयोग करू लागला तरीही तो तसा राहू शकत नाही. त्याला तसा मिथ्या भास होईल की आपण कर्मरहित राहिलो आहोत किंवा आपण मोठी साधना करून कर्मावर जय प्राप्त करून कर्ममुक्त झालो आहोत. प्रत्यक्षात तो क्षणाक्षणाला कर्म करतच असतो. जातू. मनुष्य कोणत्याही अवस्थेत कर्म करत असतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्थेत तो कर्म करत असतो. कर्मरहित अशी त्याची जिवंतपणी अवस्था नाही. सकृतदर्शनी तो अक्रिया अवस्थेत दिसत असला तरीही तो भास असतो. कारण जिवंत राहण्यासाठी श्वास घ्यावा लागतो. श्वास घेणे हेही कर्मच आहे. दुसरे म्हणजे भगवंत श्री पुढे सांगतात की प्रकृतीजन्य गुणांमुळे सर्वांकडून असहाय्यपणे कर्म करवून घेतले जात असते. कह, चित, क्षणम आणि जातू यांचे अर्थ आपण पाहिले. हे कशामुळे होते ते या दुसऱ्या मुद्द्यात सांगितले आहे. मनुष्य कर्म करायला असहाय्य आहे. त्याचा नाईलाज आहे. त्याला कर्म करावेच लागते. मनुष्याने जरी ठरवले की कर्म करायचे नाही तरी ते त्याला शक्य नाही. त्यातून तसे करायचे असल्यास त्यासाठी त्याला जीव गमवावा लागेल. कर्मापासून सुटका करून घ्यायची असल्यास मृत्यू ते करू शकेल. जिवंतपणी ते शक्य नाही. हे असे का होते ते पाहणे श्रेयस्कर आहे. कर्म 2 मार्गाने होत असते. पहिला मार्ग म्हणजे अंतस्मार्ग आणि दुसरा म्हणजे बहिर्मार्ग. आपण म्हणजे आत्मा आहोत. आत्मतत्व हे चैतन्यमय आहे. आत्मा म्हणजे चेतना. चेतना स्वस्थ राहू शकत नाही. चेतना नेहमी जीवाला चैतन्य पुरवते. कारण परमात्म्यामधून निर्माण झालेली ही सुंदर सृष्टीलीला उपभोगणे हाच एकमेव त्या परम आत्म्याच्या अंशात्मक अंतरात्म्याचा उद्देश असतो. त्यासाठीच तो सूक्ष्म आत्मा ही जडसृष्टी उपभोगण्यासाठी जड देह धारण करून आलेला असतो. अचेतन देह चेतन करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी अंतरात्मा जीवाला सतत चेतना देत असतो, स्फूर्ती देत असतो.
त्यामुळे या अंतस्मार्गाने जीव कर्माला प्रवृत्त होत असतो. यामुळे देहादी इंद्रियांना स्फूर्ती मिळते. याचबरोबर बाहेरील सृष्टी देहादी इंद्रियांना आकृष्ट करत असते. बाहेरील सृष्टीलीलेचा आस्वाद घेण्यासाठी देहादी इंद्रिय बाह्य वस्तूंकडे धाव घेत असतात. या बहिर्मार्गाने प्रकृती भोग उपभोगण्यासाठी कर्म प्रवृत्त होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मूलतः कर्म करणे हा प्रकृतीपेक्षा आत्मतत्वाचाच स्वभाव असतो. मात्र आत्मा अकर्ता असल्यामुळे तो प्रत्यक्ष दिसून येत नाही, परंतु तोच चेतना देऊन जडदेहाला कर्म प्रवृत्त करत असतो. बाह्यसृष्टी ही त्याच आत्मतत्वापासून निर्माण झालेली असते. येथेही अप्रत्यक्षपणे आत्मतत्वच प्रकृतीला वस्तुजगताकडे आकृष्ट करत असते. यामुळे प्रकृती नेहमी कर्मप्रवृत्त असते. ती कर्मापासून निवृत्त होऊ शकत नाही. प्रकृती गुणांनी बद्ध असते. तम, रज आणि सत्व अशा त्रिगुणांनी प्रकृती कर्म करत असते. यापैकी जो गुण प्रभावी असतो त्यापासून माणसाची वागण्याची वृत्ती तयार होते. त्याप्रमाणे त्या माणसाचा स्वभाव ओळखला जातो. म्हणूनच योगादिराज पतंजलींनी चित्ताच्या वृत्ती नष्ट करणे अशक्य असल्यामुळे त्या निरोध करायला सांगितले आहे. हरिओम. यामुळे कर्म न करणे, कर्मापासून पळून जाणे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. जेथे कर्माला गौणत्व येते तेथे अधोगती होते. यास्तव संन्यस्त याचा अर्थ निष्काम कर्म करत ब्रह्माला अपेक्षित असे आचरण करून जीवन प्रभुसेवेत व्यतीत करणे असा आहे. श्री समर्थ रामदास स्वामी टाळ घेऊन भजने गात बसले नाहीत. त्यांनी भारत भ्रमण केले, धर्मजागृती आणि धर्मस्थापना केली, समाजोन्नती हा ध्यास घेतला, धर्म टिकवण्यासाठी श्री शिवछत्रपतींना सहाय्य केले. यासाठी आवश्यक अशी गोसाव्यांची पलटण तयार केली. यामुळेच या महान योग्याने श्री छत्रपतींना श्रीमंत योगी असा किताब बहाल केला. जो कर्म सोडतो तो नसते उद्योग आरंभतो आणि करतो, याला कोणीही अपवाद नाही. एखाद्या साधूने कर्मत्याग केला तर तो भोंदू होईल आणि सर्वांना फसवू लागेल. मग फसवणे हेच त्याचे कर्म होईल. एखाद्या गृहस्थाने कर्म करणे बंद केले तर तो आळशी होईल आणि सतत लोळत राहील. मग झोपा काढणे हेच त्याचे कर्म होईल. याचे परिणाम वाईट होतील. सुबत्तेमुळे जर एखाद्याने कर्म सोडले तर त्याचे दुष्परिणाम त्याला लवकरच भोगावे लागतील. अतिप्रगत देशात यंत्रक्रांतीमुळे जर लोक बेकार होतील तर ते प्रथम भोगवादी, चंगळवादी आणि मग हळूहळू आतंकवादी होतील. कर्मत्यागाने कर्मत्याग होत नाही, तर त्या कर्माचा मार्ग बदलतो आणि तो ऱ्हासाला कारण होतो. अशाने सर्वस्वाचा नाश होतो. यास्तव परम आत्म्याकडून आपल्याला नैसर्गिकपणे मिळालेल्या योग ऊर्जेचा वेळीच सदुपयोग करावा. ही ऊर्जा आपल्यात नेहमी असतेच, ती तेथून जाणारी नसते. जर तिचा वापर केला नाही तर ती अनिष्ट मार्गी आपोआप वापरली जाते. तारूचे सुकाणू भटकण्यापूर्वीच आपणहून या योग ऊर्जेचा वापर आत्मोन्नतीसाठी करावा. हरिओम.